जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर पनवेलमध्येही विद्यार्थ्यांसह शेकाप, काँग्रेस आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात भर पावसात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध केला। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे तसेच कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आंदोलनातील मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। त्यातच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांसह पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज या देशामधलं वातावरण काय आहे याचा प्रत्यय आपल्याला या जागोजागी येतोय, तो पनवेलमध्येही आहे। गेले 22 दिवस सोनम वांगचुक जे एक पर्यावरण तज्ञ आहेत, जे एक शिक्षण तज्ञ आहेत, जे पराकोटीचे देशप्रेमी आहेत, ते उपोषण दिल्लीच्या जंतर मंतरवर करतायत, पण सरकार मात्र त्यांच्या मरण्याची वाट बघतंय। कुणी चर्चेला येत नाही, कुणी विचारपूस करत नाही आणि म्हणून त्यांना पाठबळ देणारे CJPचे अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्याने जंतर मंतरवर या ठिकाणी शासनाच्या निषेधार्थ, विद्यार्थ्यांच्या हिताच्या रक्षणार्थ, देशाच्या हिताच्या रक्षणार्थ जे आंदोलन संघटित केलेलं आहे, ते संघटन केलेलं आंदोलन लाखो विद्यार्थ्यांसोबत, लाखो तरुणांसोबत चर्चा करण्याऐवजी त्यांची डोकी फोडून, त्यांच्या पाट्या शेकवून, त्या आंदोलनामध्ये असणाऱ्या मुलींच्या, आपल्या मुलांसहित असणाऱ्या महिलांच्या लाठ्या काट्यानं शेकवून ते दाबण्याचा प्रयत्न हे मोदींचं, अमित शहांचं, धर्मेंद्र प्रसादांचं नादान नालायक सरकार करतंय आणि त्याच्या निषेधार्थ आज अख्खा देश पेटून उठलेला आहे। आज देशातला विद्यार्थी, तरुण करो या मरो या निर्धारावर आलेला आहे आणि त्यातून एकतर आपल्या आयुष्याचं, आपल्या करिअरचं रक्षण करायचं, अन्यथा जीवाशी खेळायचं हे धोरण विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे। सारा देश आज या युवा शक्तीच्या, विद्यार्थ्यांच्या, चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे, पण सरकार मात्र निर्डावलेलं आहे, निर्दयी आहे। मगाशी एक सहकारी माझा तरुण बोलला की यांना मुलं नाहीत, यांचं लग्न झाले नाही, त्याच्यामुळं मुलांना मारहाण झाल्याचा, मुलांचं करिअर बर्बाद झाल्याचा, मुलांनी आत्महत्या केल्याचं दुःख काय असतं हे यांना कळत नाही। कदाचित ती गोष्ट खरी असावी आणि म्हणून शासन याच्याकडं निकोप दृष्टीनं सकारात्मक बघण्याऐवजी हे आतंकवाद्यांचं आंदोलन आहे अशी भूमिका घेतंय। या सारा देश निषेध करतोय, आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा निर्धार आम्ही सारी मंडळी करतोय, जेणेकरून धर्मेंद्र प्रधानांसहित ज्यांच्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर, चळवळकर्त्यांवर लाठी मारल्या त्या गृहमंत्र्यांचाही राजीनामा झाला पाहिजे आणि शिक्षण मंत्री, गृहमंत्री ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या पंतप्रधानांचाही राजीनामा झाला पाहिजे। ही आज साऱ्या देशाची धारणा आहे, ही साऱ्या देशाची मागणी आहे, तीच मागणी आम्ही पुढं करतोय। की चुकी ज्या शिक्षण मंत्र्यांच्या खात्याची झालेली आहे त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं आहे। पूर्वीच्या काळात आपण पाहिलं असेल, ताज हॉटेलला विलासरावजी एका प्रोड्युसरला घेऊन गेले, तात्काळ त्यांनी राजीनामा दिला। आर पाटलांनी एक छोटंसं वाक्य बोललं होतं, त्यांनी राजीनामा दिला। अशोक चव्हाणांनी अध्यक्षाच्या बाबतीत राजीनामा दिले की नैतिक जबाबदारी आपल्या हातून किंवा आपल्या खात्यातून काही जरी चुकीचं झालं असेल डिपार्टमेंटली तर आपण त्या खात्याचा मंत्री राजीनामा देत होता। परंतु इथे बृजभूषण सिंह यांनी मागे जे लैंगिक शोषण केलं, आज धर्मेंद्र असेल, यांना सत्तेचा एवढा अहंकार आहे की यांना वाटतं की आमचं कुणीही काही वाकडं करणार नाही,
हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, आमदार विकत घेतात, खासदार विकत घेतात, पक्ष विकत घेतात. त्याच्यामुळं ह्यांना एक आत्मविश्वास आलेला आहे का ही जनता आमचं काही वाकडं करू शकत नाही. कारण निवडणुकीतील EVM मशीन असेल, केंद्रीय तपास यंत्रणा असेल, सगळ्या यांच्या हातात असल्यामुळं सगळ्या लोकांना यांनी वेठी धरलेले. परंतु येणाऱ्या काळामध्ये हा देशाचा विद्यार्थी हा 100% देशामध्ये बदल घडवेल आणि त्याची नांदी ही 20 दिवसापूर्वी झालेली आहे. आज 21 मुलांच्या आत्महत्या नसून त्यांच्या हत्येला हे भाजप सरकार कारणीभूत आहे आणि याची आता सुरुवात झालेली आहे आणि हा देश वेगळ्या दिशेने जाणार आहे याच्या आपण साक्षी होणार आहोत. आणि आपण बघत असाल की गेल्या 25 दिवसापासनं विद्यार्थ्यांनी हा मोर्चा दिल्लीच्या जंतर मंतरवरती चालू केलेला आहे. खरं तर विद्यार्थ्यांना कुठलाही पक्ष नसतो, कुठली संघटना नसते, परंतु त्यांनी उत्स्फूर्तपणे नीटसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेमध्ये जी काय टेम्परिंग झाली आणि त्याच्या विरोधात त्यांची एकच मागणी होती की सरकारने आमची दखल घ्यावी, सरकारच्या मंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. परंतु गेल्या 25 दिवसाचा सोनम वांगचुक साहेब असतील हे उपोषणाला बसलेत, त्याची कुठलीही दखल हे सरकार घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे गेल्या 2-3 दिवसापासून या मोर्चाला खरं तर हिंसक वळण लागण्याची सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नलकांड्या या सरकारने फोडलेल्या आहेत, त्यामुळं देशामध्ये संपूर्णपणे आक्रोश झालेला आहे आणि आज पनवेलमध्येही त्याचा परिणाम दिसतो आहे. आणि पनवेलमध्ये आज शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, सर्वच पक्ष रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ही एक परिवर्तनाची नांदी ठरू शकते आणि या सरकारलाही धोक्याची घंटाही या निमित्ताने मी देऊ इच्छितो की आता खऱ्या अर्थाने युवा जागृत झालेला आहे आणि आपलं जे काय थातूरमातूर काम आहे किंवा युवांना रोजगारांपासून दूर ठेवत आहात, त्याचबरोबर त्यांना जे काही शैक्षणिक सुविधा आहेत त्या त्यांना मिळत नाही आहेत प्रॉपर, त्याच्या विरोधात हा युवा शक्तीचा जागर झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही शक्ती या सरकारला उलटवू शकते असा मला विश्वास वाटतो. यहाँ पे पेपर लीक्स हो रहे हैं और वो लोगों को बात करने का टाइम नहीं है उनके पास. वो लोग आगे आ ही नहीं रहे, बात ही नहीं कर रहे. लोग, बच्चे लोग प्रोटेस्ट कर रहे हैं, स्टूडेंट्स प्रोटेस्ट कर रहे हैं, इतना प्रोटेस्ट कर रहे हैं, उनके ऊपर लाठी चार्ज कर रहे हैं, बट फिर भी उनको कुछ पड़ी नहीं है. वो लोग अपने मौज मस्ती में. तो इतने संख्या में सब पूरे देश में ये माहौल सब कुछ है प्रदर्शन का, आपको लगता है कि इससे कुछ बदल होने वाला है? बदल होना चाहिए, बदल होना ही चाहिए, बदल होगा नहीं, होना ही चाहिए और हम स्टूडेंट ये बदल करो. इन्कलाब जिंदाबाद, एकदाच इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद. ओके, सो नाईस वन. मला दिल्ली पोलीसची स्पेशली बोलायचं आहे, तर प्लीज सगळ्यांनी ऐकून घ्या नीट, ठीक आहे. इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. इट्स अ रेव्होल्यूशन. लाठी यांच्या हातात आहे कॉन्स्टिट्यूशन. वाईट कर्म करून पोटा भरलेत नाही, नोटा जिरलेत. इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, ऐकून घ्या. इन्कलाब जिंदाबाद. इट्स अ रेव्होल्यूशन. लाठी यांच्या हातात आहे कॉन्स्टिट्यूशन. वाईट कर्म करून पोट भरलेत नाही, नोटा जिरलेत म्हणून झालं यांना कॉन्स्टिट्यूशन. इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद बोला, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. जरा थांब, माझे मुद्दे आधी समज जरा. सुरक्षा करणार राज आता मोडतोय दारा. पोलीसवाला उचले स्त्रीवरती हात, पाहिजे खंडावरती स्टार, आधी हातामध्ये बांगड्या भरा.